नमस्कार मंडळी, गेल्या काही दिवसात स्टार प्रवाह आणि झी मराठी या चॅनलवरती नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते। विशेष म्हणजे या मालिकांमध्ये काही जुने चेहरे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। त्यात काही नायिका आणि काही नायकांचा देखील समावेश आहे। आता त्या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे। 12 वर्षापूर्वी छोटा पडदा गाजवणारा अभिनेता पुन्हा एकदा मालिका विश्वात परतणार आहे। या संदर्भाचा एक व्हिडिओ झी मराठीने नुकताच शेअर केला आहे। झी मराठीवर जवळपास 12 वर्षापूर्वी एक मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती, ती म्हणजे तू तिथे मी। या मालिकेने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं। यात मंजिरी आणि सत्यजित यांची जोडी दाखवण्यात आली होती। आधी गोड मंजिरी आणि विचित्र संशयी स्वभावाचं सत्यजित यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली। यात अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या। मृणाल सध्या स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मुख्य नायिकेत दिसते, तर आता पुन्हा एकदा चिन्मय मांडलेकर याची झी मराठीच्या नव्या मालिकेत एंट्री होणार आहे। चिन्मय झी मराठीवर नव्याने सुरू झालेली सनई चौघडे या मालिकेत दिसणार आहे। नुकताच याचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय। सोबतच या मालिकेत त्याचं नाव सत्यजित असंच आहे। प्रेक्षकांनी प्रोमोवर त्याला अचूक ओळखलं आहे। या प्रोमोमध्ये सत्यजितचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो। व्हाईट कोटमध्ये तो ऑफिसमध्ये एंट्री घेतो। सध्या या मालिकेत शर्वरी नव्या नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतंय। आता शर्वरीचा नवा बॉस सत्यजित असणार का, असा प्रश्न उपस्थित होतो। या सगळ्या प्रश्नाची उत्तरं लवकरच आपल्याला सनई चौघडे या मालिकेत पाहायला मिळणार आहे। मात्र प्रेक्षक सत्यजितला पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत, हे मात्र नक्की। तर चिन्मय मांडलेकर याची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री होत आहे। याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? यासोबतच सनई चौघडे ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा।